शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील लागवड ते सेटिंग अवस्थेपर्यंत काय उपाययोजना व फवारणी करावी त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. टोमॅटो पिकाची लागवड ते सेटिंग हा टप्पा साधारणपणे 60 ते 70 दिवसांचा असतो. या काळात झाडाचा पाया भक्कम करणे आणि फुलांचे फळात रूपांतर करणे सेटिंग यावरच तुमचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे नियोजन करताना काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. सुरुवातीचे नियोजन बघताना आपण बेसल डोस तसेच सुरुवातीला ड्रेंचिंग कोणती करावी व लिक्विड खते कोणती द्यावी याबद्दल माहिती बघूयात. 1. जमिनीची तयारी आणि पायाभूत खते. बेसल डोस. टोमॅटोला भरघोस अन्नाची गरज असते. जमिनीची मशागत करतानाच खालील घटक वापर करणे गरजेचे आहे. शेणखत 5 ते 10 टन प्रति एकर. रासायनिक खत DAP 50 किलो प्लस पोटॅश 50 किलो प्लस निंबोळी पेंड 100 किलो प्लस गंधक 10 किलो प्रति एकर. सूक्ष्म अन्नद्रव्ये. सूक्ष्म अन्नद्रव्य हे एकरी 10 ते 20 किलो या प्रमाणात वापर करावा. यात आयडियलचे कॅचमिक्स S किंवा रानडे बोराकॉलचा वापर करावा. 2. लागवडीनंतरचे खत व्यवस्थापन फर्टिगेशन शेड्यूल. ठिबक सिंचन असल्यास खालीलप्रमाणे खतांचे डोस विभागून द्या. लागवड झाल्यावर चौथ्या दिवशी स्थापना काळ मुळांच्या वाढीसाठी झेलोरा 80 मिली प्लस स्लियर प्रो 250 मिली प्लस झाईम 1 लिटर प्रति 200 लिटर पाणी ड्रेंचिंग करावी. लागवडीनंतर 8 ते 10वा दिवस शाकीय वाढ. झाडाची उंची आणि फुटवे वाढवण्यासाठी 12-61-0 1.5 किलो प्लस इसाबियन 500 मिली प्रति एकर याप्रमाणे 200 लिटर पाणी ड्रेंचिंग करावी. 15 ते 20 दिवस फूल लागण्याचा काळ. या काळात नत्राचे प्रमाण थोडे कमी करून स्फुरद वाढवावा. 12-61-00 पुन्हा सुरू करावे. 25 ते 30 दिवसांनंतर सेटिंग काळ. फुलांचे फळात रूपांतर होण्यासाठी 0-52-34 5 किलो प्रति एकर द्यावे. सोबत एकरी 5 किलो सिलिकॉनचा वापर करावा. तसेच ॲमिनो ॲसिड एकरी 1 किलोच्या प्रमाणात वापर करावा. 3. फळ सेटिंगसाठी स्पेशल डोस. बऱ्याचदा फुले येतात पण गळून पडतात किंवा फळ धरत नाही. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे. कॅल्शियम आणि बोरॉन. सेटिंगच्या काळात कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि बोरॉन 1 किलो ठिबकमधून द्या. यामुळे फळाची साल मऊ राहते आणि सेटिंग वाढते. किंवा कॅल्शियम ऑक्साईड एकरी 2 किलो प्लस बोरॉन 1 किलो वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्ये. ग्रेड 4चे सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून किंवा ठिबकमधून द्या. त्यामध्ये मिलांज एकरी 2 किलो किंवा कॅचमिक्स डिफ 2.5 लिटर वापर करावा. 4. कीड व रोग नियंत्रण डेप्थ ॲनालिसिस. रसशोषक कीड मावा, तुडतुडे, पांढरी माशी. टोमॅटोवर लीफ कर्ल हा व्हायरस पांढऱ्या माशीमुळे येतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी फवारणी करणे फायदेशीर ठरते. उपाय: पिवळे आणि निळे चिकट सापळे एकरी 20 ते 30 लावा. फवारणी: पेगासस किंवा डायाफेन्थियुरॉन अर्धा ग्रॅम किंवा बेनेविया सायंट्रानिनिलिप्रॉल पंपाला 35 मिली घेणे. यांचा वापर सुरुवातीच्या काळात फायदेशीर ठरतो. करपा ब्लाइट. आर्द्र हवामानात हा रोग वेगाने पसरतो. त्यामुळे पिकाला अति पाणी दिल्यास प्लॉटमध्ये आर्द्रता वाढू शकते. प्रतिबंधात्मक: M45 2 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2 ग्रॅम किंवा नेटिवो अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी. उपचार: रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास कॅब्रिओटॉप किंवा नेटिवो सारख्या बुरशीनाशकांचा वापर करावा. फळ पोखरणारी अळी. फुले आल्यावर ही अळी फळात शिरते. उपाय: कोराजन किंवा डेलिगेटची फवारणी फूल उमलण्याच्या अवस्थेत करावी. तसेच नवीन ग्रुप 30चे कीटकनाशके जसे ग्रासिया, सिमोडिस, एक्सपोनस यांच्या फवारण्या करणे योग्य ठरते. 5. काही महत्त्वाच्या टिप्स. पाणी नियोजन. फुलोऱ्याच्या काळात पाण्याचा ताण पडला किंवा अचानक जास्त पाणी झाले तरी फुलगळ होते. जमिनीचा ओलावा तपासूनच पाणी द्या. मूळकूज व्याधी. पाण्याचा निचरा नीट न झाल्यास मुळे सडतात, तर त्यासाठी BASF कंपनीचे झेलोरा किंवा रोको आळवणी ड्रेंचिंग करावी. छाटणी प्रूनिंग. मुख्य खोडाच्या खालच्या बाजूचे फुटवे सकर्स काढल्यास अन्नाचा पुरवठा फळांकडे वळतो आणि फळ मोठे होते. तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे? ढगाळ किंवा जास्त थंडी असल्यास रोगाचा धोका बदलू शकतो. त्याप्रमाणे मी औषधे सुचवू शकेन. तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. तसेच तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.